कमी मार्क असलेला विद्यार्थी ओढून ताणून इंजिनिअरिंगला आलाय, हा म्हणजे तो त्या रचनेत आता आलाय, तर त्याला 4 वर्षांचा अभ्यासक्रम झेपतो का? पहिल्या वर्षी त्याची काय परिस्थिती होते? समजा इंटरेस्ट आहे पण कम्प्युटर इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालंच नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी सेकंड ऑप्शन, इमिडिएट सेकंड ऑप्शन म्हणजे कम्प्युटर अलाइड ब्रँचेस सोडून या घडीला कोणता असायला पाहिजे? ओके, तर किती मार्क पडले म्हणजे एक तर बोर्डाचे सुद्धा आणि दुसरं म्हणजे सीईटीचे मार्क, तर किती मार्काच्या लोकांनी काय विचार केला पाहिजे आणि विनाकारण पॅनिक होता कामा नये वगैरे, असं काही तुम्हाला पालकांना सजेस्ट करायचं आहे का? सध्याची मेकॅनिकल इंजिनिअरिंगची आणि सिव्हिल इंजिनिअरिंगची परिस्थिती काय? लॅबटेक इनोव्हेशन्स. नमस्कार. लॅबटेक इनोव्हेशन्स तर्फे आयोजित प्रवेश प्रक्रिया 2024 या चर्चासत्रात मी प्राध्यापक विजय नवले, जे की आमचे मित्र पण आहेत आणि सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक आहेत, तर यांचं स्वागत करतो. आणि आता 12वीचे रिझल्ट लागल्यानंतर जी पालकांची किंवा विद्यार्थ्यांची घालमेल होते किंवा त्यांना बरेच प्रश्न पडतात. जनरली 12वी म्हणजे आजकाल काय झालेलं आहे की 12वी सायन्स, तर या विद्यार्थ्यांना स्पेसिफिकली इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं. आणि प्रॉब्लेम काय आहे की मागच्या 2-3 वर्षापासनं प्रत्येकजण कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणत आहे. तर मला वाटतंय सर का तुम्ही मागचे खूप वर्ष विद्यार्थ्यांना गायडन्स करता, करिअर मार्गदर्शन करता, तर सगळ्याच विद्यार्थ्यांनी खरंच कम्प्युटर इंजिनिअरिंग निवडणं योग्य आहे का दुसरे पर्याय आहेत का, दुसरी ब्रँच घ्यायला पाहिजे का, हे जर पालकांना विद्यार्थ्यांना जर सांगितलं तर बरं होईल. मुळात हा जो करिअरचा निर्णय आहे जेव्हा आपण तो व्यावहारिक दृष्ट्या करतो तेव्हा मग हा मुद्दा येतो की आता सध्या काय चालू आहे आणि कशाची चलती आहे, ज्याला मी नेहमी ट्रेंडिंग करिअर्स म्हणतो. म्हणजे मुलांच्या भाषेत बोलत झालं तर हॅशटॅग करिअर्स. तर जी आता करिअर्स बाय डिफॉल्ट चालू आहेत, तर त्या लाटेवरती जर आपण स्वार झालं तर यश मिळण्याच्या शक्यता जास्त, आणि मग मला वैयक्तिक स्ट्रगल करावं लागणार नाही, जे ॲश्युअर्ड आहे त्या ठिकाणी मला जायचं आहे असं म्हणणाऱ्यांची संख्या जास्त असते. म्हणून बहुतांशी विद्यार्थी आपण पाहतो की गेल्या 4-5 वर्षात तर ते प्रमाण वाढले आणि त्यामुळे संगणक विषयाकडं, IT विषयाकडं आणि आता नव्याने आलेले जे शब्द आहेत AI, ML, DS, असं सगळी लोकांची, विद्यार्थ्यांची त्याच्यावर उडी आहे. तर ज्याला असं वाटतं की मला माझ्या आवडीच्या आणि क्षमतांच्या करिअरमध्ये जायचं आहे आणि ह्याचं उत्तर जर त्याला कदाचित मायक्रो अभ्यास करणारं मेटलर्जी सापडलं तर त्यात त्याने जायला हरकत नाही. याचं उत्तर जर त्याला मला फील्डवरती काम करायचं आहे, मला बिझनेस करायचा आहे आणि मला कदाचित बॅकग्राऊंड पण आहे असं ज्याला वाटेल त्यांनी सिव्हिलला जायला हरकत नाही. ज्याला असं वाटतं की मला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्येच स्वतःचा व्यवसाय करायचा आहे तो मेकॅनिकलला जाऊ शकतो. काही विद्यार्थ्यांना ऑटोमोबाईलचं अट्रॅक्शन असतं. आता ऑटोमोबाईल ही शाखा फार ठिकाणी नसते, परंतु मेकॅनिकलचा तो विचार करू शकतो. त्यामुळं सगळ्यांनीच कॉम्प्युटरला किंवा IT ला जायला पाहिजे असं माझं तर पहिल्यापासून मत नाही आहे. पण ज्यांना असं वाटतं की मी चालू लाटेवरती स्वार होणार आहे आणि मला वैयक्तिक मग अन्य काही त्रास करून घ्यायचे नाही, तो विद्यार्थ्यांनी विचार करा. मला लगेच एक प्रश्न विचारायचा आहे की ही लाट किती दिवस राहणार आहे? आता कम्प्युटर इंजिनिअरिंगला डिमांड आहे आणि त्यामुळं काय झालंय की प्रत्येक महाविद्यालयात कम्प्युटरच्या जागांची, अवेलेबल सीट्सची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. जे माझा तर अंदाज आहे की आता 40,000 जर पुण्यामध्ये इंजिनिअरिंगचे प्रवेश होतील तर त्यापैकी 25,000 ते 30,000 हे कम्प्युटर किंवा IT किंवा AIDS AML मध्ये होणार आहे. ही थ्रेट आहे का? नक्कीच. फुगवटा कोणत्याही ठिकाणी नकोच असतो. तो शरीराला पण नको असतो, तो भिंतींना नको असतो, तो कोणत्याही रचनेला नको असतो. रिक्वायरमेंट आहे. म्हणजे संगणक आणि IT कॉम्प्युटर याच्याबद्दल बोलायचं झालं तर 90च्या दशकामध्ये जेव्हा ती सुरुवातीला शाखा आली त्यावेळेस पण लोकांनी प्रश्न विचारले होते की हे किती दिवस चालेल. उत्तर असं आहे की हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये नवनवीन गोष्टी प्रोग्रॅमिंगच्या, त्याच्यानंतर मेंदूचा वापर म्हणजे विचार प्रक्रिया सुद्धा आता कॉम्प्युटरने करायची, निर्णय प्रक्रिया कॉम्प्युटरने करायची, कृती कॉम्प्युटरने करायची. त्यामुळे हे वाढत जाणार आहे. याचा अर्थ कॉम्प्युटरला ते काही शॉर्ट टर्म नाही आहे. माणसाचा रोबोट होईपर्यंत आणि रोबोटचा माणूस होईपर्यंत कॉम्प्युटर क्षेत्राची प्रगती होत जाणार आहे, ती वाढतच जाणार आहे. त्यामुळं ते कुठं थांबणार नाही आहे.
पहिली गोष्ट, काही लोकांना असं वाटतं की काहींनी शब्द त्यावेळेस वापरला होता की हा फुगा फुटणार का, तर हा बिलकुल फुटणार नाही, कॉम्प्युटर वाढत जाणार आहे. पण हे जे काही वाढवून ठेवलेलं जे आहे ते मात्र अडचणीचं होऊ शकतं. कारण कुठल्याही रस्त्यावरती जाताना जर सगळ्यांनीच पुढे यायला सुरुवात केली तर मग ट्रॅफिक जसं ब्लॉक होतं तसं काही काळ नाही. आता आपण पाहतोय की यावर्षी या जागा वाढवल्यामुळे नाही, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरती रिसेशन चालू आहे. म्हणून तात्पुरत्या स्वरूपात तुमचा जो प्रश्नाचा पहिला भाग होता की ही लाट किती दिवस चालते, तर याच्यामध्ये सायनोसॉइडल त्याचा लाटेचा भाग आहे, ती बूम मध्ये राहणार. आता सध्या मंदी सदृश वाटते, कदाचित अजून काही महिने किंवा एखादं वर्ष मंदी राहील, परत ती बूम पिरियड मध्ये जाईल. कॉम्प्युटरच्या जास्त लोकांना इथून पुढे रिक्वायरमेंट राहणार आहे. पूर्वी आपण पाहिलं होतं की इंजिनियर म्हणजे सिव्हिल इंजिनियर, त्यावेळेस मग राजू बन गया जेंटलमॅन सारखा चित्रपट आला होता. नंतर लक्षात आलं की इंजिनियर म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर 80-85च्या आसपास. नंतर लक्षात आलं की इंजिनियर म्हणजे मेकॅनिकल, आणि तो पहिल्यापासून होताच. नंतर मग कॉम्प्युटरचं आलं. त्यामुळं आज कॉम्प्युटरच्या इंजिनिअरिंगच्या याला आजही डिमांड आहे, पुढे राहील. फक्त ज्या वाढवलेल्या जागा आहेत किंवा याच्यामुळं 40 पैकी 25,000 जर तुमचे कॉम्प्युटर इंजिनियर असतील तर एका विशिष्ट वरच्या क्रीमला अडचण येणार नाही, प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना, मधल्यांना अडचण येणार नाही. पण जे चुकून आलेले आहेत आणि इच्छा नसताना आलेले आहेत त्यांना तो त्रास होऊ शकतो. बिरादार सर हे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला शिकवण्यामध्ये त्यांचा हातखंडा खूप आहे, आणि पुणे विद्यापीठच काय तर महाराष्ट्रामध्ये सरांची ओळख उत्तमपणे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ग्राफिक्स विषय शिकवणं अशी आहे. आणि त्याही व्यतिरिक्त त्यांचा जो टीचिंगमधला होल्ड आहे तो उत्तम आहे. सरांना मी करिअर मार्गदर्शक जरी असलो तरी सर आता प्रत्यक्ष शिकवणार आहे. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की खूप कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा इंजिनिअरिंगला प्रवेश मिळतो, म्हणजे 0पेक्षा जास्त मार्क जरी असतील सीईटी मध्ये तरी तो विद्यार्थी तिथं जातो. आता तुमचा अनुभव काय की जेव्हा असा कमी मार्क असलेला विद्यार्थी ओढून ताणून इंजिनिअरिंगला आलाय, म्हणजे तो त्या रचनेत आता आलाय, तर त्याला 4 वर्षांचा अभ्यासक्रम झेपतो का? पहिल्या वर्षी त्याची काय परिस्थिती होते? ऍक्च्युअली सर, तर 0 हे सीईटी मध्ये असतात, पण अजून एक मिनिमम क्रायटेरिया आहे की पीसीएम कॅटेगरी मधला असेल तरी 120 40%, म्हणजे एक मिनिमम तो 12th पास झाला की इंजिनिअरिंग करू शकेल. हा आपला शिक्षणामधल्या म्हणजे तज्ज्ञाचा अंदाज आहे. आणि अगोदर काय होतं की थोडं डिफिकल्टी लेवल इंजिनिअरिंगची जास्तच होती, आणि मास प्रोडक्शन एवढ्या प्रचंड जागा प्रत्येक विद्यार्थी येत असल्यामुळं 100% इंजिनिअरिंगच्या सिलेबसमध्ये डायल्युशन म्हणण्यापेक्षा परीक्षा पद्धतीमध्ये डायल्युशन आहे. त्यामुळं इंजिनिअरिंगमध्ये जर सिन्सिअर विद्यार्थी असेल तर पास होणं काही खूप अवघड नाही. आणि असे जे कमी मार्क्सचे विद्यार्थी आलेत किंवा त्यांना 12वीला मार्क्स अभ्यास केला नाही म्हणून कमी पडलेत, यांच्यासाठी तर ही सुवर्ण संधी आहे. म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये ते एक्सेल होऊ शकतात. पण असे काही विद्यार्थी आहेत की ॲव्हरेज आहेत, पण हे ॲव्हरेज विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगमध्ये आल्यानंतर जर सिन्सिअर झाले आणि खूप प्रयत्न केले, रोज अभ्यास केला, व्यवस्थित लेक्चर्स केले, म्हणजे मित्रांकडनं किंवा प्राध्यापकांना गायडन्स करून त्यांना जर जाणीव असेल की आपण वीक आहोत, तर तो विद्यार्थी इंजिनिअरिंग करू शकतो. त्याला पुढे प्लेसमेंट चांगलं मिळू शकतं. जर पुढचं मेंटेन केलं, 1 वर्ष जर तो व्यवस्थित पास झाला, एक कॉन्फिडन्स लेवल जर वाढली, तर ऑटोमॅटिकली सेकंड इयर थर्ड इयरला त्या विद्यार्थ्यांचा प्रोग्रेस होतो. आणि मला वाटत नाही की सिन्सिअर विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग अवघड आहे. म्हणजे कमी मार्क असल्यानंतर आता मला बीएससी करायचं नाहीये, बीसीएस पण ते लेंदी लॉंग जर्नी वाटते. काही मुलांच्या दृष्टीने अगदी युपीएससी सुद्धा गोल असू शकतं, आणि मग प्लॅन बी चांगला असावा म्हणून इंजिनिअरिंग ते विचार करतात. इंजिनिअरिंग आवडतंय असे विद्यार्थी, इंजिनिअरिंग आवडत नाही असे विद्यार्थी, हे सगळे विद्यार्थी समजा उत्तमपणे फर्स्ट इयरला शिकले. आता तुम्ही म्हटलात की नापास होण्याचं प्रमाण तसं कमी आहे. म्हणजे असं नाही ना की ठरवले नापास व्हायचं तरी नापास होत नाही, असं नाही ना? नाही. म्हणजे कारण अभ्यास करायलाच पाहिजे. कारण एक काळ असा होता की पास होण्याचा किती प्रयत्न केले तरी पास होत नव्हते, अगदी काठावरती पास व्हायचा. तर आता थोडं इंजिनिअरिंग डायल्यूट केलं, सरांचं म्हणणं असं आहे. सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. फक्त प्रवेश घेणं हा मुद्दा नसतो, कारण करिअर मार्गदर्शन आम्ही अलीकडे करतो. प्रवेश तो विद्यार्थी त्याला ऑनलाईन त्याच्यावरती कळतो.
यांच्याकडे विद्यार्थी जेव्हा येतो, ज्या ज्या कॉलेजमध्ये विद्यार्थी शिकतो तिथं त्याने नीट शिकलं पाहिजे, हा सरांचा, बिरादर सरांचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. ते काय नेमकं कसं सायन्सचे विद्यार्थी इंजिनियर घडतात बरं पहिल्या वर्षी, काय करता तुम्ही? आम्ही काहीच करत नाही सर. ते जर का दररोज रेग्युलरली आले ना, एक थोडी आवड निर्माण, वर्गात बसले म्हणजे समजतं. आणि 1-2 दिवस एखादी कसाही विद्यार्थी असेल तर तो टाइमपास किती दिवस करेल, 1 किंवा 2 दिवस. तिसऱ्या दिवसापासून तो व्यवस्थित लक्ष द्यायला सुरू करतो. आणि लक्ष द्यायला सुरुवात झाली म्हणजे विद्यार्थ्यांना समजतं. बरोबर. समजलं म्हणजे तो त्या सब्जेक्टमध्ये आवड निर्माण होते. आणि एक वेळ आवड निर्माण झाली की येणाऱ्या एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळतात. बरोबर. आणि त्यांना चांगले मार्क्स घेऊन सवय नसल्यामुळं आणि चांगले मार्क्स मिळालेत आता इंजिनिअरिंगमध्ये, तर एक कॉन्फिडन्स बुस्टिंग होते आणि ऑटोमॅटिकली त्यांना बाकीचे सब्जेक्ट पण सोपे व्हायला लागतात. आणि एक वेळ इंटरेस्ट निर्माण झाला अभ्यासात तर आमचं काम सोपं होतं. त्यामुळे आम्ही, बरेच जण म्हणतात की सर कंपल्सरी करतात फर्स्ट इयरला, पण कारणच हे आहे की आवड निर्माण व्हावी अभ्यासामध्ये, म्हणून कंपल्शन असतं. येस, म्हणजे करिअर मधला खूप महत्त्वाचा प्रश्न पालक विचारतात की हे अवघड आहे का, ते सोपं आहे का? जो अभ्यास करेल त्याला ते सोपं आहे, अभ्यास नाही केला तर अवघड. यस सर. प्रत्येक जण कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या पाठीमागे असल्यामुळे कदाचित कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन मिळणं अवघड होऊ शकतं. समजा इंटरेस्ट आहे पण कम्प्युटर इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालंच नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी सेकंड ऑप्शन, इमिडिएट सेकंड ऑप्शन म्हणजे कम्प्युटर अलाइड ब्रँचेस सोडून या घडीला कोणता असायला पाहिजे? ओके. इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल की अजून काही दुसरं? अच्छा. तत्पूर्वी मी अलाइड ब्रँचेसच्या आधी एक म्हणेल फक्त की काही पालकांना कल्पना नसते, तर कम्प्युटर म्हणजेच त्याच्यासोबत म्हणजे काही ठिकाणी CS म्हणतील, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT, हे बऱ्यापैकी सिनॉनिम्स आहेत. म्हणजे त्यातला सिलेबस हा ऑलमोस्ट कम्प्युटर, AIDS, AIML म्हणजे पण कम्प्युटरच आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, मशीन लर्निंग, DS, डेटा सायन्स असेल, तर विद्यार्थ्यांनी तसा हट्ट न करता, कारण एक लक्षात घेतलं पाहिजे की बीटेक AI साठी जो जातो विद्यार्थी, त्याला काय 40 विषय AI चे असणार नाहीत किंवा डेटा सायन्सचे असणार नाहीत, तर तो कॉम्प्युटर इंजिनियरच असणार आहे. तर ह्या सगळ्या ज्या शाखा आहेत, CS, IT, AI, ML, DS किंवा यांचं कॉम्बिनेशन, हे सगळं म्हणजे एकच आहे. अर्थात फक्त AI आणि ML मध्ये फरक आहे, ML आणि DS मध्ये फरक आहे. पण ज्याला कम्प्युटर क्षेत्रात जायचं त्यांनी ह्या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार करावा, हा पहिला मुद्दा होता. आता दुसरा मुद्दा मूळ तुमच्या प्रश्नाकडं, की हे जर मिळालं नाही परंतु ह्याच्याशी कनेक्ट मध्ये काहीतरी, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की एक चाल काढून ठेवली, तर त्याच्यामध्ये मग ENTC प्रामुख्याने येतं, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. त्याचं कारण जेव्हा कम्प्युटरच्या दृष्टीने ॲडव्हान्समेंट्स झाल्या, त्याच्या अलीकडची स्टेज काय होती, तर त्याच्या अलीकडे इलेक्ट्रॉनिक्स आलं. म्हणजे जसं आपण म्हणू की फिजिक्सचं आउटफिट हे इलेक्ट्रॉनिक्स आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सचा एक काळ होता, मग तो चालूच राहिला. मग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आलं, आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये आपण जर पाहिलं तर आता हे त्याच्याशी अलाइड इन्स्ट्रुमेंटेशन, मग रोबोटिक्स, ऑटोमेशन, हा सगळा भाग आहे. तर एक या ब्रांचेसचा उपयोग असा राहतो की हे मुळात त्यांच्या म्हणजे अगदी भावकीतलं नाही पण गावकीतलं आहे. इलेक्ट्रॉनिक्सचा व्यक्ती जो आहे, जो हार्डवेअर शिकतोय, जो नेटवर्किंग शिकतोय, त्याला सॉफ्टवेअरमध्ये स्विच करणं सोपं राहतं. म्हणजे एखादा विद्यार्थी जर टॉप क्लासच्या कॉलेजला कॉम्प्युटरला प्रवेश घेऊ इच्छित होता किंवा IT ला जाऊ इच्छित होता, तर तो जर ENTC ला गेला आणि त्याची इलेक्ट्रॉनिक्स शिकायची तयारी असेल, तर असं होऊ शकतं की तिथे येणाऱ्या सॉफ्टवेअरच्या संदर्भातल्या काही अपॉर्च्युनिटी आहेत, त्याला ENTC ला तिथं संधी मिळू शकते. तशीच ती गोष्ट इलेक्ट्रॉनिक्स प्लेन बद्दल सुद्धा होते. हे झालं ENTC इलेक्ट्रॉनिक्स किंवा हे या सर्किट ब्रांचेस असून कॉम्प्युटरला जाण्याची संधी. पण दुसरा एक मुद्दा आहे ते म्हणजे त्यांचं स्वतःचं पण इलेक्ट्रॉनिक्स मधलं करिअर आहे. जसं आपण म्हणलं की इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन आता अशा चौकात उभा आहे की तो इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जाऊ शकतो, कोर इलेक्ट्रॉनिक्स, तो टेलिकॉम मध्ये जाऊ शकतो, तो हार्डवेअर मध्ये जाऊ शकतो, नेटवर्किंगला जाऊ शकतो, आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे IT मध्ये पण येऊ शकतो. त्यामुळं फक्त याच्यामध्ये असं आहे की 4 वर्ष तुम्हाला ते शिकायचे. म्हणजे मला कॉम्प्युटरला जायचं मिळालं नाही म्हणून मी ENTCतून जातो, पण तिथल्या सर्किट डायग्राम बघितल्यानंतर आपण स्वतः सर्किट व्हावं असं वाटतंय, कारण क्लिष्ट काम येते. ते ज्याला सोपं वाटेल त्याने जायला हरकत नाही, ज्याला ते त्रासदायक वाटतं त्याने मग अजूनही ऑप्शन्स, म्हणजे जसं मगाशी आपला विषय झाला की कॉम्प्युटर सायन्सला जाण्याचा
BSc कम्प्युटर सायन्स MCA हा पण एक ऑप्शन आहे. पण इंजिनिअरिंगच करायचं असेल तर मग खास करून ह्या 3-4 ब्रांचेसला, ज्याला आपण सबग्रुप म्हणतो, इलेक्ट्रॉनिक सबग्रुप, त्याचा आपण विचार करू शकतो. म्हणजे मला वाटतंय कम्प्युटरला ऍडमिशन मिळत नसेल तर 100% सेकंड ऑप्शन हे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असायला हरकत नाही. अर्थात त्याची आवड पण असते आणि क्षमता असली पाहिजे विद्यार्थ्याची. 12वीचा निकाल लागल्यानंतर घराघरात चर्चा असतात की कमी लागला, जास्त मार्क पडले, अमुक तमुक. पहिल्यांदा एक निकाल लागतो तो बोर्डाचा असतो, ज्याच्यामध्ये तुमचे लेखी परीक्षेचे मार्क येतात. दुसरा निकाल असतो तो म्हणजे CETच्या परीक्षेचा असतो. JEEचा निकाल लागतो. तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, कारण करिअर मार्गदर्शक म्हणून आम्ही विविध करिअर्सची माहिती सांगतो, परंतु प्रत्यक्ष त्या प्रक्रियेमध्ये जाणारा जो पालक आहे त्यांचा मात्र म्हणजे तुम्हाला अनेक वर्षांपासून तुम्हाला एक त्यांची मानसिकता माहिती आहे. तर किती मार्क पडले, म्हणजे एक तर बोर्डाचे सुद्धा आणि दुसरं म्हणजे CETचे मार्क, तर किती मार्काच्या लोकांनी काय विचार केला पाहिजे आणि विनाकारण पॅनिक होता कामा नये वगैरे, असं काही तुम्हाला पालकांना सजेस्ट करायचं आहे का? 100% सर. का एक वेळ 12वीचा रिझल्ट लागला, जे काही मार्क्स स्पेशली CET मध्ये येतात ते आपण चेंज तर करू शकत नाही. आणि जे बोर्डाचे मार्क्स आहेत ना, आता सध्याच्या परिस्थितीला तर ते फक्त एलिजिबिलिटी क्रायटेरिया राहिलेला आहे. 120 आणि 135. 120 आणि 135. त्यामुळं तो विचारच करायचा गरज नाही. पण CET मध्ये एक साधारणतः तुम्हाला टॉपची ब्रँच, म्हणजे सध्या आपल्या चर्चेमध्ये येते की कम्प्युटर ब्रँच टॉपची आहे, तर ही ब्रँच मिळवण्यासाठी एक 95+ पर्सेंटाईल जर असेल तर अगदी छान इंजिनिअरिंग कॉलेज मिळू शकतं, व्यवस्थित इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळू शकतं. फक्त त्यामध्ये विद्यार्थ्यांचा असा अट्टहास असायला नको आहे की मला नंबर 1चंच कॉलेज पाहिजे. म्हणजे पांढऱ्या रंगाची, कमी पैशाची, मोठी शिंग असलेली गाय, जास्त दूध देणारी, कमी पैशात, कमी मार्कात तरी हे जास्त कॉलेज, ते करायला नको आहे. आणि तुम्ही तुमच्या मार्क्सनुसार चॉईस कोणाला असणार आहे, ज्या विद्यार्थ्यांनी 99+ किंवा 98+ पर्सेंटाईल आहे त्या विद्यार्थ्यांना कॉलेजेसची चॉईस असते. बरोबर. आणि 98 नंतर तुम्हाला ऑप्शन्स राहतात. 95 पर्यंत बरेच ऑप्शन्स राहतात. एकूण किती ऑप्शन भरायचे असतात? 300. तेवढं जायचे म्हणजे भरपूर ऑप्शन्स, भरपूर ऑप्शन आहे. पण आपण एक साधारणतः 20 मॅक्झिमम, तसं मॅक्झिमम 30, एक साधारणतः 20, आणि जर खरंच हुशार विद्यार्थी असेल तर 10 ऑप्शन्स. म्हणजे 10 कॉलेजेस पैकी कुठेही जर लागला तर चालेल अशी मानसिकता असायला पाहिजे. त्याच्या पुढं 20 म्हणजे थोडं ब्रॉड करू शकतो, रिस्कच घ्यायची नाही. तर मला वाटतं 95 पर्सेंटाईलच्या पुढं जर गेला तर व्यवस्थित इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. 90 पर्यंत तुम्ही थोडं तुमचे जे काही रिक्वायरमेंट किंवा अपेक्षा असतात थोड्या डाऊन करायच्या, आणि तिथेही चांगल्या ब्रँचला, चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. आणि 90 पर्सेंटाईलच्या जर खाली आलात तुम्ही CET मध्ये, तर त्यावेळेस तुमची चॉईस ठेवायची नाही. म्हणजे मिळेल ते घ्यायचं, जे मिळेल ते घ्यायचं. किंवा तुम्हाला चांगलं कॉलेज पाहिजे तर ज्या ब्रँचला सध्या ओढा नाही, घ्या ना, काय हरकत आहे. कदाचित मेकॅनिकलला गव्हर्नमेंटचं सिद्ध मिळू शकतं, टॉपचं कॉलेज मिळू शकतं, किंवा सिव्हिलला मिळू शकतं. तर हाही ऑप्शन आहे. आणि तुम्हाला फक्त मला कॉम्प्युटरच पाहिजे तर तुम्ही मग तुमचं कॉलेजेस डाऊन होतील मार्क्स व्यवस्थित असताना, पण हा विचार करायला पाहिजे. आणि मला वाटतंय की पालकांनी, विद्यार्थ्यांनी खूप पॅनिक व्हायला नको आहे. की आता आपण सांगतोय यापेक्षा जास्त छान डेटा CET सेल महाराष्ट्राच्या वेबसाईटवरती आहे. गव्हर्नमेंटच्या वतीने सगळ्या चांगल्या व्यवस्था केल्या, सगळ्या व्यवस्था केल्यात, फक्त आपणच जात नाही. तर तिथे मागच्या 2-3 वर्षाचे कट ऑफ्स बघायचे आणि आपल्या मार्क्सनुसार कॉलेजेसची लिस्ट करायची. एकदम सोपं आहे, सगळ्यात सोपं काम आहे ते. आणि मला वाटतं सगळ्यांनाच प्रवेश मिळत असेल तर काय फार टेन्शन घ्यायची काय गरज आहे? इंजिनिअरिंग मध्ये टेन्शन घ्यायची गरज नाही, फक्त प्रॉपर चॉईस करणं हे गरजेचं आहे. आणि विनाकारण कोणीतरी सांगतंय किंवा एखाद्याला कुठेतरी ऍडमिशन मिळेल म्हणून घेण्यापेक्षा तुम्ही तुमचे मार्क्स, तुमची परिस्थिती, तुम्ही कुठे राहता, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून इंजिनिअरिंगचा विचार केला पाहिजे. डिस्टन्सचा हट्ट केले नाही पाहिजे जास्त की मला हे एवढंच असं, हट्ट केले नाहीत. आणि अजून एक मी आता हे सांगतानाच असं पण सांगतो की पुण्यामध्ये येण्याचा मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा ओढा असतो, महाराष्ट्रातल्या पण, महाराष्ट्राबाहेरील पण.
पण एक पुण्यातल्या विद्यार्थ्यांची काय अडचण आहे हे मी सांगतो की आज औरंगाबाद, नागपूर किंवा विदर्भातला, मराठवाड्यातला, उत्तर महाराष्ट्रातला विद्यार्थी पुण्यातल्या कुठल्याही कॉलेजेसची इझिली चॉईस देऊ शकतो. हा, त्याला ट्रॅव्हल करायचं नाही, तो तिथं काहीच करायचं, डायरेक्टली तो येऊ शकतो आणि हॉस्टेलला राहू शकतो. पण जर पुण्यातला विद्यार्थी पिंपरी चिंचवडचा असेल तर तो दुसऱ्या कोपऱ्यातल्या म्हणजे PICT ला ऍडमिशन घेणं म्हणजे खूप अवघड आहे. किंवा कात्रजच्या विद्यार्थ्यांनी PCCOE विचार करणं हे अवघड आहे. डिस्टन्स. मग त्यावेळेस फक्त जर विचार करत असाल, ऍडमिशन घेत असाल तर हॉस्टेलचा विचार करायचा. म्हणजे एक ह्या मोठ्या शहरामध्ये एक थोडं पालकांची ही अडचण असते की आपल्याच भागातलं जर चांगलं कॉलेज मिळालं, व्यवस्थित असेल तरी चालतंय, तो घरी राहून कमी ट्रॅव्हलिंगमध्ये, कमी खर्चामध्ये करू शकतो. आणि जर दूरचं बेस्ट कॉलेज जायचं असेल तर विचार न करता शहरातील राहून हॉस्टेलला राहायचं. आपण कुठे शिकतोय याच्यापेक्षा कसं शिकतोय खूप महत्वाची गोष्ट आहे. करेक्ट. त्यामुळे फार टाईट पद्धतीने विचार केला किंवा आग्रही भूमिका ठेवली तर कदाचित मग 99वाला सुद्धा तो पेढे वाटत नाही, कारण त्याला अजून पाहिजे होते असं वाटत राहतं. आणि ठीक आहे, म्हणजे मी योग्य ठिकाणी आता पोचेन. 4 वर्षांचा अभ्यास हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे तो जर नीट केला आणि उत्तमपणे स्कोर ठेवला, त्यांनी स्वतःला डेव्हलप केलं, रिसर्च पेपर्स, प्रोजेक्ट असेल, स्वतःची सॉफ्ट स्किलची डेव्हलपमेंट असेल, ज्याला असं म्हणतो आपण की फर्स्ट इयरमध्ये आलेला विद्यार्थी त्याच्या 400 पट जर सुधारणा झाली व्यक्तिमत्व, इंग्लिश बोलणं असेल, त्याची सवयी, त्याच्या अभ्यासाच्या पद्धती, तो काय तुमचा वार्षिक जो स्कोर असतो पूर्वी टक्केवारी होता, SGPA, हा, तर तो जर 9 पॉईंटच्या त्या आसपास गेला तर एखाद्या विद्यार्थ्याला 12वीत आलेलं छोटं अपयश हा तो सॉमरसॉल्ट करून पुढे जाऊ शकतो. करेक्ट. त्यामुळे सरांनी आता सांगितलं की फार पॅनिक होऊ नये आणि आपापल्या याच्या क्षमतेप्रमाणे, म्हणजे त्याचं CET स्कोर प्रमाणे त्याला अगदी, म्हणजे मी म्हणतो ते तुम्ही बरोबर का सांगा, 2 मार्क असलेल्या विद्यार्थ्याला पण प्रवेश मिळू शकतो. जर तो त्या विद्यार्थ्याकडे, त्या पालकांकडे जर पेशन्स असेल आणि बऱ्याच चांगल्या कॉलेजेसमध्ये अशा काही ब्रँचेस आहेत की तिथल्या पूर्ण सीट भरल्या जात नाही. ती जर सीट त्या विद्यार्थ्याने ऑफर म्हणजे स्वीकारली आणि त्या ब्रँच मध्ये जर चांगला परफॉर्मन्स दाखवला तर काय हरकत आहे, मिळू शकते. अगदी बरोबर, अगदी बरोबर, हे महत्वाचं आहे सर. पण मला काय वाटतंय की सध्याची मेकॅनिकल इंजिनिअरिंगची आणि सिव्हिल इंजिनिअरिंगची परिस्थिती काय, आणि विद्यार्थ्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ऑप्शन्स द्यायला पाहिजे का किंवा चूज करायला पाहिजे का, तुम्हाला काय वाटतंय? हा, करिअरचा जर आपण आता मागोवा घेतला तर समाजामध्ये इंजिनिअरिंगचा उपयोग काय आहे, तर ते तांत्रिकदृष्ट्या ॲडव्हान्स पद्धतीने आपल्या दैनंदिन सगळ्या गोष्टींमध्ये इंजिनिअरिंग डोकावलेलं असतं. आपण जर पाहिलं तर सगळ्या शाखा, म्हणजे मेकॅनिकल, सिव्हिल, कोर शाखा, इलेक्ट्रिकल, ह्या सगळ्या शाखांचं काम चालू आहे. असं नाही की फक्त कॉम्प्युटरचंच काम चालू आहे, सगळ्या शाखांचं काम चालू आहे. आज गाड्या तयार होत आहेत, सगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स निर्माण होत आहेत, आणि ज्या गोष्टी निसर्गामध्ये नाहीत आणि त्या माणूस म्हणून आपण तयार करतोय, त्या सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट 90% गोष्टी या यंत्रावर तयार होतात. आणि यंत्रावर म्हणजे आपला इव्हन कॉम्प्युटरचा जो माऊस आहे, हा माऊस सुद्धा यंत्रावरच तयार होतोय. म्हणजे मेकॅनिकलच्या रचनेमध्ये मशीनवरती त्याचा प्रॉडक्ट होणार आहे, त्याचं डिझाईन होणार आहे, मशीनचे मेंटेनन्सचं काम असणारे, प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल असणारे, क्वालिटी इन्स्पेक्शनचे पार्ट्स असणार आहेत, बॉयलरपासून थर्मोडायनॅमिक्स, हीट ट्रीटमेंट, मेटलर्जी, हे सगळं काम जोरात चालू आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्री तर भारताची इकॉनॉमी कंट्रोल करते. त्याच्यामुळं मेकॅनिकल सारख्या शाखेमध्ये विद्यार्थी जर जात असेल, त्याला इंटरेस्ट असेल, मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर स्कोर कमी असेल आणि त्याचा जर त्याने लिलया वापर केला की मी मेकॅनिकलला जातो, मेकॅनिकलचा फायदा अजून आहे, ते मॅक्रो नॉलेज आहे. म्हणजे फार त्याला मायक्रोस्कोप घेऊन बसायचं असा विषय नाही. अंदाजे ज्याला असं म्हणता येईल की सहज अभ्यासात सुद्धा समजू शकतंय. म्हणजे इलेक्ट्रॉन दिसत नाही पण मेकॅनिकलच्या गोष्टी दिसतात. रिमोट कंट्रोलने समजा चॅनेल बदलला टीव्हीचा, तर ते नेमकं काय झालं ते सर्वसामान्य माणसाला सांगता येत नाही. पण एखाद्या ट्रकच्या ड्रायव्हरनी असं स्टिअरिंग फिरवलं आणि म्हणून ते मागे असं गोल फिरलं आणि चाक हल्लं, हे 4थीतल्या मुलाला सुद्धा कळतं. अर्थात इंजिनिअरिंग तेवढं मर्यादित नाहीये, त्याच्यामध्ये न्यूमेरिकल्स आहेत सगळे, पण मेकॅनिकल कळायला सुद्धा सोपं आहे. जसे सायनोसॉइडल वेव्ह करिअरची म्हणतोय आपण की कॉम्प्युटरची वर गेली, आता जराशी खाली जाताना दिसते, ती परत वर जाईल, तसे मेकॅनिकलची काय झालं की इलेक्ट्रिकल व्हेकल्स आल्यामुळं
मार्केट जरा शिफ्ट झालं, त्याच्यात कोरोना आला आणि एक लक्षात घ्या की बऱ्याचशा गोष्टीमध्ये ह्युमन एलिमेंट कमी झालाय. म्हणजे प्रोडक्शन असेल किंवा इन्स्पेक्शन असेल, याच्यामध्ये VMC व्हर्टिकल मशीनिंग सेंटरवर सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली होतात, त्यामुळे सुपरविजनचं काम कमी झालं. पण मेकॅनिकल आता जरा परत स्थिरावतंय. म्हणजे मार्केटमध्ये जेव्हा आम्ही करिअर म्हणून त्याच्याकडे पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की आता शिफ्ट झालं. तो सुपरवायझर त्या मशीनच्या जवळचा आता इंजिनियर आता हलून तो डिझाईन डिपार्टमेंटला गेला. म्हणजे डाय डिझाईन करणाऱ्यांमध्ये आता मेकॅनिकल इंजिनिअरची रिक्वायरमेंट आहे. म्हणजे डाय डिझाईनच्या कंपनीमध्ये आपलं काय दिसतं, AC चेंबर्स असतात, कम्प्युटरवरती काम चाललं असतं, मंडे टू फ्रायडे काम आहे, सॅटर्डे संडे सुट्टी आहे, IT इंजिनियर्स प्रमाणे पगार आहेत, पण काम करणारे मेकॅनिकल इंजिनियर्स आहेत. म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर्सचा जे फक्त रोजगाराच्या दृष्टीने शिफ्टिंग झालंय, उलट आता इथून पुढच्या काळात त्याचं प्रमाण वाढू शकेल. एक काउन्सिलर म्हणून मला अंदाज नाही सांगता यायचा, पण दिशा कळते मेकॅनिकल. तसं सिव्हिलचं पण आहे. आणि सर मेकॅनिकलचं तुम्ही जे म्हणताय ना ते अगदी योग्य आहे. माझं एक ऑब्झर्वेशन सांगतो की मेकॅनिकलचे मागच्या काही वर्षामध्ये थोडं ॲडमिशन्स डाऊन का झाले, तर एक साधारणतः 13, 14, 15 या काळामध्ये गरज नसताना बऱ्याच कॉलेजेसमध्ये मेकॅनिकलला डिमांड आहे म्हणून एवढ्या सीट्स वाढल्या. 120 नाही, 360 जे आता कॉम्प्युटरला झालं. जे कॉम्प्युटरला झालं हे मेकॅनिकलमध्ये झालेलं आहे. प्रचंड मोठ्या म्हणजे बरेच कॉलेजेसमध्ये कॉलेजची संख्या म्हणजे मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांची संख्या, प्रत्येक कॉलेजला मेकॅनिकल असणार. आणि तो शिफ्ट आता सध्या कॉम्प्युटरला झाला. बरोबर. त्यामुळं या आता मेकॅनिकलच्या जागा कमी झालेल्या आहेत आणि नियर फ्युचर तुम्ही जे मेकॅनिकलला म्हणताय ना, मीही 100% सजेशन करेन की मेकॅनिकल ब्रँच घ्यायला काहीच हरकत नाही. आता अजून एक कसं होतं की ॲक्सेंचर समजा काही कंपन्या आहेत मोठ्या रिक्रुटर्स, एक दिवशी कॉलेजमधून 100 विद्यार्थी सुद्धा घेऊ शकतात जर त्यांचे मल्टिपल कॉलेज असेल. पण तसं गोदरेज बॉईज असेल, टाटा मोटर्स असेल, LNT असेल, ते 100 नाही घेणार. ते त्यांची 8, 10, 4 अशी संख्या राहते. पण इंडस्ट्री जर म्हटलं समजा पुण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर हजारो कंपन्या आहेत. स्मॉल स्केल आहेत, मीडियम स्केल आहेत, ऑटोमोबाईल आहे. त्याच्यामध्ये काही विद्यार्थी स्वतःचा वर्कशॉप चालू शकतात, म्हणजे मशीन शॉप चालू करू शकतात. त्यामुळे मेकॅनिकलला स्कोप आहे. तसं सिव्हिलला पण तसा विचार विद्यार्थी करू शकतात. ज्याला खूप श्रीमंत व्हायचंय त्याने उद्योजक व्हायला पाहिजे. आपलं जाणतो की नोकरीमध्ये ठीक आहे, काही IT सेक्टरमध्ये स्टार्टिंगची सॅलरीज फार मोठी असते. मेकॅनिकल वाल्यांची किंवा कोरवाल्यांची सुरुवातीला कमी असते, पण ती नंतर वाढत जाते. म्हणजे आता जर आपण पाहिलं तर कंपनीच्या प्लांट लेवलचे जे लोक आहेत, मॅनेजर आहेत मीडियम लेवलच्या वरती, त्यांची सॅलरी ITच्या तुल्यबळ बनत जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ते स्टार्टिंगचा पॅकेजचा आकडा जो अट्रॅक्टिव्ह असतो तो विचार करावा. कारण संगणक तर ग्रेटच आहे, कॉम्प्युटर, पण मेकॅनिकल सुद्धा कुठेही कमी नाही. सिव्हिलमध्ये तुम्ही व्यावसायिक होऊ शकता, उद्योजक होऊ शकता, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होऊ शकता, त्याच्यामध्ये ऑफिसर बनू शकता, डिझायनर, आणि त्याच्यातलं सुद्धा जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यात सुद्धा CAD आहे. आर्किटेक्चर आणि सिव्हिल इंजिनियर यांचं कॉम्बिनेशन म्हणून एखादा चांगली फर्म चालू करू शकते. आणि आपण जाणतो की एखाद्या नोकरीमधून मिळणाऱ्या पगारापेक्षा आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये जर व्यवसाय असेल तर काय आज एवढे रस्ते तयार होत आहेत, सगळं इन्फ्रा तयार होत आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळात सिव्हिललाही स्कोप वाढत जाईल. आणि सिव्हिल लोक कदाचित विचार करणारे देखील असतात. तो पर्यावरणामध्ये सिव्हिलचा विद्यार्थी जाऊ शकतो, एन्व्हायरमेंटलमध्ये जाऊ शकतो. आज आपण ते उजनीसारखं तिकडे प्रोजेक्ट्स पाहतोय, तिथे जर उत्तमपणे ते चॅनलाइज होऊ शकलं तर भारतात गव्हर्नमेंटच्या स्केलला सुद्धा खूप मोठे प्रोजेक्ट्स त्याच्यामध्ये आहेत. इलेक्ट्रिकलचंही त्याच पद्धतीने आपण पाहू शकतो. त्याचं सध्याचा काळ आता इलेक्ट्रिक व्हेकलचा काळ आलेला आहे, व्हेकलचा काळ आहे. उद्या सोलर एनर्जीच्या इलेक्ट्रिकल कन्व्हर्जनमध्ये जर काही अभियंत्यांनी मोठं काम केलं तर त्यांना सगळ्या गोष्टी मिळतील. पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सन्मान, जगात ओळख हे इलेक्ट्रिकलमधनं सुद्धा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तुम्ही म्हटलं की कोर ब्रांचचा विचार हा करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू जर मी म्हटलं तर तो करायला हरकत नाही. त्याने बायोटेक्नॉलॉजी मधलं सुद्धा तो निवडू शकतो. बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी सुद्धा इंजिनियर जाऊ शकतो. ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा तोही, कारण आधुनिक भारताच्या शेतीमध्ये जर एखाद्याने ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजीच उत्तमपणे शिकली असेल तर तो विद्यार्थी तो रमणार नसेल एका जागेवरती बसून. कॉम्प्युटर सायन्समध्ये एका जागेवर बसावं लागेल, मेंदूचं काम आहे. पण हा जर मॅनेजरियल कामामध्ये ऍक्टिव्ह असणार असेल, ज्याला पर्यावरणात काम करायचं, शेतीत काम करायचं, तो विद्यार्थी कोर ब्रांच ती निवडू शकतो. आणि मेकॅनिकलवाला पण तिथं जाऊ शकतो. म्हणजे फायनली मला तर काय वाटतं सर
की विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगला यायला पाहिजे. म्हणजे असा जास्त खूप विचार करायला नको आहे की हीच ब्रँच पाहिजे तीच ब्रँच पाहिजे. स्कोप तर सगळीकडेच दिसतोय, करिअर तर प्रत्येक ठिकाणी आहे. फक्त इंजिनिअरिंगला यायला पाहिजे, व्यवस्थित ठिकाणी ॲडमिशन घ्यायला पाहिजे, व्यवस्थितपणे इंजिनिअरिंग करायला पाहिजे आणि जे काही आहे त्यामध्ये टॉपला राहण्याचा सिन्सिअरपणे प्रयत्न करायला पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. हा म्हणजे फायनली मला तर आता तुमच्याशी बोलताना लक्षात येतंय की असं आपण अडामंट राहायला नको आहे की मला हीच ब्रँच पाहिजे. हा, त्यापेक्षा हा विचार करा की मला इंजिनियर व्हायचं आहे. इंजिनियर म्हणजे दुसरं पण बनलेलं चालतंय, पण इंजिनियरचा फायदा काय होतो की सध्या सगळं प्रोग्रेसिव्ह मार्केट हे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं असतं. जगामध्ये म्हणजे इतिहास विषयाला पण महत्व आहे. म्हणजे काल पंढरपूरमध्ये आपण पाहिलं की आर्किओलॉजी डिपार्टमेंटने काम करून ते एक ऍक्टिव्हिटी केली, त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला संस्कृतीचाही शोध लागतो. सगळ्या क्षेत्रांना स्कोप आहे, इंजिनिअरिंगच्या व्यतिरिक्त स्कोप आहे. पण इंजिनिअरिंगचा फायदा असा राहतो की तो व्यक्ती पुढे चालत राहतो. तो मॅनेजमेंटला जाऊ शकतो, UPSC करू शकतो. अनिल कुंबळे इंजिनियर बनून नंतर क्रिकेटमध्ये गेले. संदीप खरे यांनी डिप्लोमा इंजिनिअरिंग का इंजिनिअरिंग त्यातलं कुठली इलेक्ट्रॉनिक शाखा केली. आज ते तिथली सर्किट जोडली नाहीत त्यांनी, पण शब्दांची सर्किट जोडली. एखादा व्यक्ती पॉलिटिक्समध्ये जातो, एखादा व्यक्ती बिझनेसमॅन बनतो. इंजिनिअरिंग नंतर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये जाऊन यशस्वी होतो, कारण 4 वर्ष बुद्धीला चालना मिळते. मी असं आपण म्हणू शकतो की काहीच लक्षात येत नसेल तर इंजिनियर हो. म्हणजे एक तर काहीतरी करून दाखवायचं इथपासून ते अंदाज येत नाहीये, कन्फ्युजन आहे. ठीक आहे, पुढे जाऊन तुला लक्षात येईल. पण म्हणून सगळ्यांनी इंजिनियर व्हा हे पण आम्ही सांगत नाहीये. पण जर असं वाटतंय, समजा एखाद्याला वाटलं मला फार्मसीमध्ये काहीतरी करून दाखवायचंय, औषध निर्माण शास्त्रात, त्याने इंजिनिअरिंगला येऊ नये, त्यांनी फार्मसीला जावं. ज्याला असं वाटतंय की त्याला प्राण्यांच्या बद्दल अट्रॅक्शन आहे, त्याने BVSC करावं जर त्याचा बायोलॉजी ग्रुप असेल तर. ज्याला असं वाटतंय की मला मॅनेजमेंटमध्ये जायचंय, तो BBA MBA करू शकतो. पण ह्याच्या व्यतिरिक्त उरलेला फार मोठा वर्ग जो आहे की काय करायचं कळत नाही. आणि 12वी सायन्स होतं, PCM पण दिलेली आहे, CETत काय काय स्कोर आलाय आणि सुचत नाहीये आणि काही पण चालू शकतं. तो विद्यार्थी इकडे येऊन पण त्याला 4 वर्ष आहेत. तुम्ही मग सांगितलं की पहिल्या वर्षात तिथेच येणार होतो. तुम्ही म्हणताय काही हे नसेल त्याने इंजिनिअरिंगला यायला पाहिजे, पण कुणाला पण चालणार नाही. पण इंजिनिअरिंग असाही कोर्स नाही की फक्त ऍडमिशन घ्यायचं आणि डिग्री मिळेल. इंजिनिअरिंग कधी एन्जॉय करू शकता, कधी फायदा होऊ शकतो तो जर सिन्सिअरपणे केला तर. कारण त्यात विचार करायचा आहे, त्यात गणित सोडवायची, दररोज लेक्चरला येऊन बसायचे, दररोज प्रॅक्टिकल्स करायचे. असं होऊ शकतं की एखादा अकॅडमिकली वीक आहे पण प्रॅक्टिकली स्ट्रॉंग आहे, होऊ शकतं. तो विद्यार्थी इंजिनिअरिंग मध्ये जाऊन व्यावसायिक बनू शकतो, मॅनेजमेंटला जाऊ शकतो. हो. मगाशी बोलताना एक विषय राहिला की अजूनही ट्रेंडिंग करिअर्समध्ये 2-3 करिअर्स आहेत. एक म्हणजे रोबोटिक्स. काही लोकांना एरोनॉटिकलचं अट्रॅक्शन असतं, ज्याचं आपण सुचवत नाही, एरोनॉटिकल थेट. आणि तिसरं म्हणजे ऑटोमेशन. आता ह्या तिन्ही ठिकाणी किंवा मर्चंट नेव्ही सुद्धा त्यात आपण घेऊ शकतो. तर याच्यामध्ये काय होतं की सगळ्या शाखांचे विद्यार्थी चालतात. म्हणजे काही ठिकाणी अपवाद असतील. रोबोटिक्समध्ये रोबोट तयार करायचं मेकॅनिकलची यंत्रणा करते, त्याच्यातलं आतलं जे काही त्याच्यात स्ट्रक्चर आहे ते इलेक्ट्रॉनिक्सचे मंडळी करतायत. त्याचं कनेक्टिव्हिटी जी आहे ते टेलिकॉमचे लोक करतायत. प्रत्यक्ष त्याचं चालणं बोलणं ऍक्टिव्हिटी हे सॉफ्टवेअरचे लोक करतायत. हेच ऑटोमेशनला लागू पडतं. त्याच्यामुळे ज्याला असं वाटतं की मला रोबोटिक्समध्ये जायचंय त्याने मग हे मेकॅनिकल, ENTC, इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर म्हणजेच IT पण ह्या कोणत्याही शाखेचा विचार करायला हरकत नाही. आणि जसं परत आपला एक शब्दाचा पुनरुच्चार की हट्ट करू नका. अंतिम ध्येय करिअरचं ठरवा. अंतिम ध्येय जर ठरलं स्पर्धा परीक्षा करायच्यात तर कोर ब्रांच निवडा, कारण त्याला मग त्यातल्या IASच्या पण परीक्षेला बसता येईल. उद्योजक व्हायचे, सिव्हिल सोपी आहे. केमिकल नाही चालणार उद्योजक, कारण त्याला केमिकलची फॅक्टरी अख्खी टाकणं, कन्सल्टिंग बिझनेस करू शकतो. अशा पद्धतीने शाखांची निवड जी आहे इंजिनिअरिंग साठीची ती खास करून करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू पहा. क्षमता पण चेक केल्या पाहिजेत सर. आणि हे सांगताना ना सर तुम्ही रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, तर आपली शिक्षण पद्धती किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेसचं जे मॅनेजमेंट असतं ते पण हुशार आहेत. जे ट्रेंड आहेत त्यानुसार जातात. आणि मागच्या 4 वर्षापूर्वी पुण्यामध्ये बऱ्याच कॉलेजेसमध्ये रोबोटिक्स अँड ऑटोमेशन ही ब्रँच सुरू झाली. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी ते ऑप्शन निवडायला काहीच हरकत नाही. पण आता परत इथे एक आपण सटल डिफरन्सवर चर्चा करू. एक असं आहे की जेव्हा तुम्ही सुपर स्पेशलाइज शाखांमध्ये ग्रॅज्युएशनला जाता तर तिथे एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही पॅशनेट पाहिजेत.
हा, म्हणजे correct. तुम्ही जर रोबोटिक्स बद्दल पॅशनेट असताल तरच तो विचार तर मग युजी लेवलला म्हणजे बीई बीटेकला जा. पण जर तुम्ही तेवढे पॅशनेट नसताल तर मग तुम्ही प्लेन मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स करा आणि आणि मास्टर लेवलला तुम्ही रोबोटिक्स ऑटोमेशनला जा. कारण उद्या जर त्याचा मूड कमी झाला त्यातला इंटरेस्ट तर त्याला मागं वळता येणार नाही असं आहे. म्हणजे उदाहरणार्थ पूर्वी आपण ऑटोमोबाईलला सांगायचो की ऑटोमोबाईलला जाण्यापेक्षा मेकॅनिकलला का जा. कारण आज वाहन निर्माण करणाऱ्या कंपनीतून तुम्ही फ्रीज निर्माण करणाऱ्या कंपनी जाऊ शकता मेकॅनिकल जर असेल तर. तिथून तुम्ही काय अजून काही चपला निर्माण करणाऱ्या, कारण काय होतं की प्रोडक्शन जिथे आहे म्हणजे ऍग्रिकल्चर पासून अगदी विमानांपर्यंत कोणतीही कंपनी तुम्ही स्विच करू शकता. पण ऑटोमोबाईल मध्ये गेलं तर मग टाटा मोटर सोडलं तर मग तुम्हाला महिंद्रात जायला लागेल, महिंद्रातून फोक्सवॅगनला जायला लागेल आणि ते मर्यादित झाले ब्रँड्स. सो सुपर स्पेशलायझेशन ब्रांच ही पीजी लेवलला घ्यावी असं मला वाटतं. मला वाटतंय आपण हे ऍडमिशन बद्दल चर्चा करताना सर्वात जास्त पालकांचा किंवा विद्यार्थ्यांचा जो गोंधळ निर्माण झालेला होता की ब्रँच काय करायला पाहिजे, ब्रांच कोणती निवडायला पाहिजे. तर मला वाटतं सर बरेच बारकावे सांगितले आणि हे बारकावे कारण तुम्ही मागचे 20-25 वर्ष मी बघतोय की तुमचं कामच ते आहे की एक्झॅक्टली काय करायला पाहिजे, विद्यार्थ्याला आवडतंय काय, त्याच्या क्षमता काय आहेत, त्याने कुठे ऍडमिशन घ्यावं यापेक्षा त्याला भविष्यात काय करायचं हा मुद्दा पालकांनी लक्षात घ्यावा. नाहीतर एका जागेवर हा बसतच नाही त्याला कॉम्प्युटर घेणं हे चुकीचं राहू शकतं. आणि शेवटी आपल्याला ह्या कामातून पैसे कमवण्यापेक्षा तो विद्यार्थी रिसर्च करू शकतो का, उद्योजकता क्रिएट करू शकतो का, सगळ्यात महत्वाची गोष्ट तो हॅपी राहू शकतो का. ते आवडत नाही परंतु मार्क पडले म्हणून ते सिव्हिल घेतलंय आणि उन्हातानात त्याला जायला त्याला त्रास यायला व्हायला लागलाय तर तुम्ही तेच म्हणतो की तो विचार गरजेचा आहे. करेक्ट. तर मला वाटतंय तुम्ही आज तुमच्या बिझी शेड्यूल मधनं वेळ काढला. बरेच दिवस असं वाटत होतं की पालकांना सांगताना तुम्हाला सोबत घेऊन गायडन्स करावं पालकांना विद्यार्थ्यांना. तो योग आज आला. तुम्ही वेळात वेळ काढलात, आलात, चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मी तुमचे आभार यासाठी मानतो की तुम्ही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकवता, ग्राफिक्स शिकवता आणि तुमची विद्यार्थ्यांमध्ये ती क्रेज आहे. मागच्याही वर्षी तुम्ही विद्यार्थ्यांना उत्तमपणे मार्गदर्शन केलं होतं. मला व्याख्यानांच्या सगळ्या व्यस्ततेमुळे येऊ शकलं नव्हतं, परंतु आपण आज या यंत्रणेमार्फत, या स्टुडिओमार्फत, या संस्थेमार्फत आपल्या लॅपटेक प्रोडक्शन स्टुडिओ यांच्यामार्फत इथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध झालो. निश्चितपणे पालकांनी गोंधळून न जाता लार्जर गोल लक्षात ठेवून, विद्यार्थ्याचं हित लक्षात ठेवून, कुठे जातो म्हणजे स्टेटसला टाकायचं नाही आपलं फक्त एक दिवस आणि कुठे एखाद्या ठिकाणी गेलं तर 4 वर्ष तिथं असणार आहे, काय मुक्काम नाही करायचं आपल्याला. आयुष्यात आपल्याला पुढे जायचं त्या दृष्टीने शाखा निवडायची. कॉलेज निवडलं महत्वाचं तर ते तिथं 4 वर्ष राहणार आहे. 4 वर्षानंतर तुमच्या सोबत जे येणार आहे ते तुमची ब्रांच असणार आहे. त्यामुळे ब्रांचचा विचार आणि अंतिम करिअरचं ध्येय याचा विचार मी पुन्हा पुन्हा तोच विचार करतोय, मुद्दा सांगतोय. त्यामुळे तुम्हाला नेमकं काय करायचं आयुष्यात त्या दृष्टीने करिअरची निवड करून पुढे जावं. सुरुवात जिथनं झाली होती आपली की कशाला सध्या ट्रेंडिंग करिअर्स आहेत, तर एखादा विद्यार्थी ट्रेंडिंग करिअरपेक्षा मला जे पाहिजे ते मी करतो असं म्हणणारा असतो. त्यामुळे ही चर्चा उपयुक्त नक्कीच ठरेल. थँक्यू सर. थँक्यू.